नंतरचा पार्ट आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट इज अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मग आता काय झालं, जे एलिमेंटचं जे क्लासिफिकेशन केलं होतं कशामध्ये, तर पिरियॉडिक टेबलमध्ये जे क्लासिफिकेशन केलं होतं त्यांनी अरेंजमेंट केली त्या पिरियॉडिक टेबलमध्ये इन्क्रीजिंग ऑर्डरने. पण आधी इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण काय ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरने लावत होतो. पण या ठिकाणी काय झालं, जेव्हा आपल्याला ॲटॉमिक नंबर माहीत झाला तेव्हा आपण ॲटॉमिक मास चेंज करून ॲटॉमिक नंबरनुसार ते इन्क्रीजिंग ऑर्डरने लावले. इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये याला काय म्हणतात, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर जे होते ते इन्क्रीजिंग ऑर्डरने लावले, त्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणतात. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि याच्यामध्ये काय होतं, यांनी जी प्रॉपर्टी सांगितली मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, जी एलिमेंट्सची प्रॉपर्टी सांगितली की त्यांनी करेक्ट म्हणजे मोर ॲक्युरेट एकदम ॲक्युरेटली सांगितली मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर, म्हणजे द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलला काय म्हणतात, तर की इज ऑल्सो कॉल्ड म्हणजे त्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबलचा लॉंग फॉर्म मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं आहे असं म्हणतात. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन अन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. मग इथे काय केलं, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स अरेंज केले होते ॲटॉमिक मासनुसार, जे एलिमेंट्स अरेंज केले होते ते ॲटॉमिक मासनुसार न करता त्यांनी कशाने केले होते, ॲटॉमिक नंबरनुसार केले होते, ॲटॉमिक नंबरने केले. 2.7मध्ये आपल्याला दिलेलं आहे ते. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडल्स पिरियॉडिक टेबल. मग याचा फायदा काय झाला की मेंडल्सचे जे ड्रॉबॅक्स होते, ड्रॉबॅक्स म्हणजे जे डिमेरिट्स होते त्याचे, ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ ड्रॉबॅक्स म्हणजे डिमेरिट्स जे होते ऑफ मेंडल्स पिरियॉडिक टेबल अपियर टू बी रिमूव्ह, ते त्याचे पूर्ण काय झाले, रिमूव्ह झाले. पण पण द ॲम्बिग्युइटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. आपल्याला माहीत आहे की मेंडलचा चौथा जो डिमेरिट्स होता, चौथा आठवत असेल तुम्हाला की हायड्रोजन जो होता H2 हा हॅलोजन ग्रुपची पण प्रॉपर्टी दाखवत होता आणि अल्कली मेटलची सुद्धा प्रॉपर्टी दाखवत होता. तर आपल्याला प्रश्न पडला होता की या हायड्रोजनला हॅलोजन ग्रुपमध्ये टाकायचं की अल्कली मेटलमध्ये टाकायचं. पण हावेवर द ॲम्बिग्युइटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन, तर त्याचे जे डिमेरिट्स होते ते ड्रॉबॅकचे होते ते पूर्ण रिमूव्ह झाले. पण तो एक जो शेवटचा जो चौथा जो सोडला, द ॲम्बिग्युइटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ह इव्हन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पण हा मॉडर्न पिरियॉडिक आला तरी हा प्रश्न म्हणजे हा जो त्याचा ड्रॉबॅक्स होता हा रिमूव्ह झालेला नाही. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. आपण मागच्या वर्षी बघितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटमचं, द वे इन विच द इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे काय म्हणतात, वी हॅव सीन इन द प्रिव्हियस कॉन्फिगरेशन, आपण मागच्या वेळेसला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन